पत्राचा आळ प्रकरणी संजय राऊतांच्या अडचणीमध्ये वाढ, जीवाला धोका असल्याचं म्हणत स्वप्ना पाटकर यांचं ईडीच्या अतिरिक्त संचालकांना पत्र. रावसाहेब दानवे अब्दुल सत्तारांची विमानतळावरती भेट, एकमेकांचे राजकीय विरोधक असताना विमानतळावरती गळा भेट घेत केलं फोटो सेशन. सोयाबीन कापूस पिकाला योग्य भाव आणि 100% पीक विमा मिळावा या मागण्या मंजूर करा, नाहीतर 4 सप्टेंबर पासून बेमुदत अन्न त्याग आंदोलन करू, शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांचा सरकारला इशारा. IPS अधिकारी भाग्यश्री नवटेकेंवरती दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास CBIकडे सोपवला जाण्याची शक्यता. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या पुढाकारानं हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची चर्चा. सिंधुदुर्गच्या मालवणमधील पुतळा दुर्घटना प्रकरण, चेतन पाटीलला 5 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी. शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते योगेश केदार यांनी जरांगेंची भेट घेतली. दोघांमध्ये अंतरवाली सराटीत मराठा आरक्षणावरती सकारात्मक चर्चा झाल्याची केदार यांची माहिती. चिंचपोकळीच्या चिंतामणीचं जल्लोषात आगमन, मोठ्या संख्येनं मुंबईकरांचा सहभाग. लॉकडाऊनमध्ये महाराष्ट्रामध्ये महिलांविरुद्ध होणाऱ्या अत्याचारांमध्ये घट होण्याऐवजी वाढत झाली. NCRB आकडेवारीनुसार धक्कादायक बाब समोर. वाघांचे मृत्यू रोखणं केंद्र आणि राज्य सरकारच्या हाताबाहेर. यंदा पहिल्या 3 महिन्यातच 47 वाघांचे मृत्यू झाल्याची केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती. गेल्या वर्षी 181 वाघांचा गेला जीव. बीड जिल्ह्यात समाधानकारक पाऊस. बीड शहराला पाणीपुरवठा करणारं बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो, तर जायकवाडीमधून माजलगावच्या धरणामध्ये पाणी सोडलं. पावसाच्या विश्रांतीनंतर सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये धुक्याची चादर. निसर्ग सौंदर्य खुलल्यानं सातपुड्यामध्ये पर्यटकांची गर्दी. नंदुरबारमध्ये बैलपोळ्यासाठी बाजारपेठा सजल्या. बैलांच्या सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्याला मोठी मागणी. आकर्षक मातीचे बैलही विक्रीसाठी दाखल. कोल्हापुरात भक्ताकडून अंबाबाईला 50 लाखांचा सुवर्ण सिंह अर्पण. नाव जाहीर न करण्याच्या अटीवर एका भक्तानं अंबाबाई चरणी हा सोन्याचा सिंह अर्पण केला. वसईमध्ये लोकल ट्रेनमध्ये सिगारेट पिऊन धूर सोडणाऱ्या 2 तरुणांचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने प्रवाशांकडून तीव्र संताप व्यक्त. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.